महत्त्वपूर्ण बघा जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलं, महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण कटक मंडळे 7 आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ किती आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ 78 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला विचारले कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? 1 ऑगस्ट बघा सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे। गोबीचं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे बघा वाळवंट हे चीन देशामध्ये आहे, गोबीचं वाळवंट हे चीन या देशामधलं वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? बघा हा महत्त्वपूर्ण बघा IMP प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बालहत्या प्रतिबंधक गृहाची बघा स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, संथाळांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा हा पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। संथाळांचा उठाव कुठे झाला होता? बिहार बघा या ठिकाणी संथाळांचा उठाव झाला होता बिहार राज्यामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। 11 बघा या ठिकाणी काय विचारलंय, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये बघा जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती? आता राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये बघा काँग्रेसमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीचं हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचं हवामान उबदार राहते? योग्य उत्तर काय पाहिजे, कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे नेहमी उबदार राहते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा तृतीय रत्न असेल ब्राह्मणाचे कश्यप, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी, बघा ही सर्व महत्त्वपूर्ण पुस्तक कोणाची आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? बघा सर्वांनी सांगायचे, नवी मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा महत्त्वपूर्ण IMP प्रश्न आहे, याचं योग्य उत्तर काय असेल? घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम 214 आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती असेल? बघा आसामची राजधानी कोणती आहे? आसामची दिसपूर आहे। अरुणाचल प्रदेशची कोणती आहे? बघा त्रिपुराची बघा कोणती असेल? त्रिपुराची आगरताळा आहे पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
बघा परीक्षेमध्ये सोपे प्रश्न असतात, कधी कधी बघा सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बघा स्थापना सन 1885 मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाच्या या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी काय होते? कृष्णा ही नदी उगम पावते. कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सागरेश्वर. सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणांसाठी असून ते सांगली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कोणते उद्योग असतात? सर्वांनी सांगायचं बघा, नैसर्गिक साधन बघा संपत्तीवर अवलंबून असणारे या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय असतात पहा. प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी नेहमी हे नैसर्गिक साधन अवलंबून असतात. शेती असेल, पशुपालन असेल, बघा सर्व या ठिकाणी हे प्राथमिक बघा जेवढे काही व्यवसाय असतील ते नैसर्गिक साधन संपत्तीवर या ठिकाणी अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 24 पहा, रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? बघा रशियाची राजधानी कोणती असेल? रशियाची राजधानी मॉस्को आहे पहा. बीजिंग कोणा? चीनची राजधानी. चीनची राजधानी बीजिंग आहे. ढाका बांगलादेश, रशिया मॉस्को. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन आणि परिभ्रमण. बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? परिभ्रमण गती. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा सन 1923 मध्ये विचारले, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह झाला होता, नागपूर या ठिकाणी झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये बघा IMP आहे. सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पुणे करार सन 1932 मध्ये पुणे करार झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा Fe हे काय आहे? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. के म्हणजे काय असतो? के म्हणजे पोटॅशियम. बघा Pb म्हणजे काय असतो? Pb म्हणजे बघा लेड, सिसे, Mg मॅग्नेशियम. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? पोलिओ हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? पोलिओ बघा पोलिओ काय आहे? सर्वांना माहिती आहे, पोलिओ बघा या ठिकाणी विषाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते? बघा हा प्रश्न PYQ आहे. मागील परीक्षामध्ये बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? योग्य उत्तर काय पाहिजे? जगबुडी बघा ही नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी काय विचारलंय? जमसांडे. बघा जमसांडे आहे तो प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? जमसांडे हा प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्प आहे, तो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखतात? 7 बेटांचे शहर. 7 बेटांचं शहर म्हणजे कोणतं? मुंबई शहर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत एकनाथ महाराज यांची समाधी बघा पैठण या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पहा पुणे ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पहिला बघा काय विचारलाय, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे पहा. नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरत मुनी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय, वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणता घटक बघा महत्त्वपूर्ण घटक असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वपूर्ण असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वनस्पतीच्या वाढीसाठी बघा नायट्रोजन हा घटक खूप महत्त्वपूर्ण असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलं, लोकसंख्येने. लोकसंख्येने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे सिक्कीम. बघा हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रपती. बघा यांना राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक खालीलपैकी कोणाला ओळखतात? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, दादासाहेब फाळके. बघा यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, जीएसटी. जीएसटी मधलं यस म्हणजेच खालीलपैकी काय? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, जीएसटी मधलं बघा यस म्हणजे सेवा. बघा जीएसटी गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यस म्हणजे काय, सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे सेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, बघा लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत. मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? अरबी समुद्रामध्ये आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पहा, कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? सर्वांनी सांगायचं. बघा कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 पहा काय विचारलंय, रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, रायगड जिल्ह्यामध्ये बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे, श्रीवर्धन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला, ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची बघा स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सर्वांनी सांगायचं आहे सागर जलाची क्षारता किती टक्के असते? तर 35% पहा सागर जलाची क्षारता असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता असेल? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, चहाच्या मळ्यासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? बघा भारतामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन आसाम राज्यामध्ये होते, तर आसाम राज्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा असेल? चहाच्या मळ्यासाठी प्रामुख्याने पर्वतीय मृदा या प्रकारची बघा या ठिकाणी मृदा उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? गावातील ग्रामसभेमध्ये विचारले, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात? सोपा प्रश्न आहे बघा, सरपंच हे गावातील ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात, सरपंच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते? तर जिल्हाधिकारी यांचे असते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलंय, साबरमती हा प्रकल्प विचारलाय, खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलं का, साबरमती हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 19 पहा काय विचारलंय, पानिपत या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पानिपत ही कादंबरी कोणाची कादंबरी होती? सर्वांनी सांगायचे बघा, पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षी बघा पारित झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? मांजरा नदी, उल्हास नदी, बिंदुसरा नदी, तापी.
खंडाळा सह्याद्री पर्वत बघा या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सर्वांनी सांगायचे, सोपा प्रश्न आहे. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान पसरणी हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलं? दादर ते सावंतवाडी. दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दादर ते सावंतवाडी यांच्या तुतारी एक्सप्रेस, राजा राणी एक्सप्रेस बघा. दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. या विद्यापीठाची स्थापना सन 1998 बघा या वर्षी झाली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा, तुतीकोरीन. तुतीकोरीन बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर असेल? सर्वांनी सांगायचे, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मौदा. मौदा काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या 7 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बघा सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. बंगालची फाळणी केव्हा झाली होती? सन 1905 ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. तर सन 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी पर्यायापैकी विसंगत पर्याय ओळखा. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, कृष्णा या ठिकाणी 4 नद्या आहेत. हे बघा या ठिकाणी कृष्णा नदी या ठिकाणी बघा दमनगंगा नदी असेल, सूर्या नदी असेल, वैतरणा असेल, या ठिकाणी कोकणामधल्या नद्या आहेत. तर कृष्णा नदी या ठिकाणी कोकणामधली नदी नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1980 बघा या वर्षी बीजेपीची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुजरातमधील बघा खेडा हा सत्याग्रह कोणत्या वर्षी? खेडा सत्याग्रह बघा सर्वांनी सांगायचं आहे, चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला होता? सन 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. या ठिकाणी खेडा सत्याग्रह विचारले. गुजरातमधील खेडा सत्याग्रह बघा सन 1918 या वर्षी खेडा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मिहान. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा मिहान हा औद्योगिक प्रकल्प बघा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पारा. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा पारा या मूलद्रव्याची कोणती असेल? बघा या ठिकाणी एयू बघा कोणाचे? एयू बघा या ठिकाणी सोने या मूलद्रव्याची संज्ञा आहे. एजी बघा चांदीची आहे. बघा या ठिकाणी Hg या ठिकाणी पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, औद्योगिक परिषद. औद्योगिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे, औद्योगिक परिषद बघा या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा विषय क्रमांक पुढचा, विवेक सिंधू. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मुकुंदराज. मुकुंदराज यांनी पहा विवेक सिंधू हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोण चालवत होते? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी चालवत होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयोग. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. भारतीय निवडणूक आयोग यांची बघा स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोग कलम 324 आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ बघा यांची मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आटाकामा. आटाकामाचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? बघा चिली. आता आटाकामाचं खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? चिली देशामध्ये आहे. चिली ते कुठं आहे? दक्षिण अमेरिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय? चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे.